बरं दीपावलीमध्ये जसं तुम्ही म्हणालात की हे 4 दिवस अतिशय महत्त्वाचे असतात. या सगळ्यामध्ये आता लक्ष्मीपूजन हे कधी करावं असा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे. याचं उत्तर नेमकं आम्हाला जाणून घ्यायचंय. हा चांगला प्रश्न आणि विचारला. त्यासाठी हा सगळा अट्टहास आहे. नाही नाही, बरोबर प्रश्न विचारलाय. कारण या वर्षी काही लोकांनी विनाकारण प्रश्न निर्माण केलेला आहे. खरं म्हणजे तसं नाही. लक्ष्मीपूजन हे मंगळवारी 21 ऑक्टोबरलाच करायचं आहे प्रदोषकाली. का ते सांगतो मी तुम्हाला. आता बघा, सोमवारी 20 ऑक्टोबरला दुपारी 3:44 अश्विन अमावस्येला प्रारंभ होतोय आणि मंगळवारी 21 ऑक्टोबरला सायंकाळी 5:54 अश्विन अमावस्या समाप्त होते. तेव्हा सूर्यास्त आहे 6:11. प्रदोष कालामध्ये 21 तारखेला अमावस्या नाही म्हणून काही लोक म्हणतात की लक्ष्मीपूजन 20 तारखेला केला, पण ते चुकीचं आहे. कारण आपल्याकडे ज्या ग्रंथावरून हे केलं जातं ना, तो धर्मसिंधू हा ग्रंथ प्रमाण हा मानला जातो. पुरुषार्थ, चिंतामणी आणि तिथे निर्णय या 3 ग्रंथात काय सांगितलं आहे. पूर्व दिवशी प्रदोषकाली अश्विन अमावस्या असली तरी दुसऱ्या दिवशी 3 प्रहरापेक्षा जास्त अमावस्या असेल आणि प्रतिपदा ही वृद्धी तिथी असेल, म्हणजे जास्त कालावधी तिथी असेल, तर दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन करावं असं धर्मसिंधू, पुरुषार्थ चिंतामणी, तिथी निर्णय या ग्रंथामध्ये लिहिलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सर्व पंचांग आणि दिनदर्शिकेत जे दिलेले आहे ना, मंगळवार 21 ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन करावं प्रदोषकाली. आणि किती वाजेपासून? सायंकाळी 6:11 रात्री 8:40 लक्ष्मीपूजन करावं असं सांगितलेलं आहे. त्यामुळे निश्चय म्हणजे चिंता मनामध्ये नाही, द्विधा मनस्थिती नाही. मंगळवारी 21 ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन करायचं आहे. काही लोकांनी उगाचच शंका निर्माण केली, प्रदोष कालात अमावस्या नाही, पण तसं नाही, धर्मग्रंथात दिलेलं आहे. आणि धर्मसिंधू हे प्रमाणभूत ग्रंथ आहे. त्यामुळे पंचांग, मी आता गेले 52-54 वर्ष पंचांग करतोय. असं अनेक वेळा झालेलं आहे की 3 प्रहरापेक्षा जास्त अमावस्या दुसऱ्या दिवशी आणि प्रतिपदाही जास्त कालावधी तिथी. त्यामुळे दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन शास्त्राप्रमाणे करायचं आहे. जसं तुम्ही आता म्हणालात की तुम्ही आता इतके म्हणजे 50हून अधिक वर्ष पंचांग बनवतात आणि मला वाटतं आताचं तुमचं रिसेंट जे पंचांग आहे ते सुद्धा 10 वर्षाच्या पुढचं आहे. तर 10 वर्षाच्या पुढचं असं प्रेडिक्शन करताना असे अनेक अनुभव तुम्हाला आले असतील की आता नेमकं काय करावं, असा एखादा नक्की आम्हाला ऐकायला आवडेल की अनुभव की ज्याच्यामध्ये मला मुद्दाम इथे सांगायचंय. चांगला प्रश्न विचारला तुम्ही, कारण लोकांना माहित नाही. आता उत्तर भारतामध्ये पौर्णिमांत महिने आहेत. आपल्याला माहिती आहे श्रावण महिना त्यांचा लवकर सुरू होतो 15 दिवस. आणि महाराष्ट्र आणि दक्षिण भारतामध्ये अमांत महिने आहेत, म्हणजे अमावस्याला संपतो आणि प्रतिपदेपासून सुरू होतो. आता बघा तुम्ही, साधी गोष्ट आहे की पौर्णिमांत महिन्याप्रमाणे ते उत्तर भारतात धरतात. आम्ही त्यांना सांगितलं पण अधिक मास धरताना ते अमांत पद्धत स्वीकारतात. अधिक मास धरतात आणि पुढच्या वर्षी ज्येष्ठ महिना अधिक आहे, तो नियम करताना मात्र ते अमांत पद्धत स्वीकारतात आणि इतर वेळी मात्र पौर्णिमांत. त्यांना म्हटलं ते बरोबर नाही. आता भगवान कृष्णाचा जन्म श्रावण कृष्ण अष्टमीला झाला मध्यरात्री, हे भागवत ग्रंथामध्ये दिलेलं आहे. तर त्यांचा तो भागवत, त्यांचा भाद्रपद कृष्ण अष्टमी असते. हे चुकीचं आहे. त्या संपूर्ण भारतामध्ये अमांत पद्धत यायला पाहिजे आणि एकमत व्हायला पाहिजे. खरं आहे, कारण हे असं 2 वेगळ्या पद्धती असतील तर म्हणजे आपण ज्या विधी करतो आहोत त्या योग्य समयी आपण करतोय की नाही ह्याबद्दलच एक शंका निर्माण होते. अगदी बरोबर आहे. पण लोक शहाणी, जनता शहाणी आहे. जे पंचांग वापरतात, जे दिनदर्शिका वापरतात, कॅलेंडर वापरतात, त्याच्यात जे लिहिलंय ना ते बरोबर आहे. महाराष्ट्रामध्ये सर्व कॅलेंडर आणि सर्व पंचांगामध्ये बहुतेक करून प्रमाणभूत मान्यवर मंगळवार 21 ऑक्टोबरलाच लक्ष्मीपूजन दिलेले, त्याप्रमाणे ते करणार आहेत. त्यामुळे चिंता करायचं कारण नाही महाराष्ट्रात तरी. आणि उत्तर भारतात सुद्धा 61 पंचांगकर्त्यांनी दिलंय मंगळवारी, 61 पंचांगकर्त्यांनी. आणि धर्मसिंधू, तिथी निर्णय हे ग्रंथ प्रमाणभूत आहेत, त्याच्या आधारे दिलेले आहे. ते काय मनाला वाटतं म्हणून दिलेलं नाही. असे अनुभव येत असतात पंचांगकर्त्यांना, पण एकमत होत नाही अतिविद्वांना. त्यामुळे विद्वत्ता खरं सांगायचं तर
कुणीतरी पंचांगकर्त्यांची अशी कधी बैठक असते का? हो झाली आहे. आता हे पंचांग तुम्ही बघितलं, इंदिरा गांधी पंतप्रधान असताना हा सर्व पंचांगकर्त्यांची विज्ञान भवनात मिटिंग घेतली होती, बर पण सोडायला तयार नाहीत. सूर्य सिद्धांत ग्रंथावर तो कालबाह्य झालाय. ग्रह लाघवीय पंचांग कालबाह्य झालंय. आता दृगगणित आहे. बर लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी आपल्याला माहिती झालं 1920 साली दृगगणिताचं पंचांग पाहिजे आणि त्यासाठी केसरीमध्ये जाहिरात दिली होती. तसा ग्रंथ तयार करावा. विचार करा, लोकमान्य टिळकांनी 1000 रुपये बक्षीस लावलं होतं त्यावेळी, 1920 साली 1000 रुपये. वा आणि नागपूरचे तुम्ही जर कोण असाल ना तर अभिमान वाटला पाहिजे. नागपूरचे डॉक्टर केशव लक्ष्मण दप्तरी यांनी ते आव्हान स्वीकारलं आणि त्यांनी कर्णकल्पता ग्रंथ लिहिला. तो संस्कृत आणि मराठीत आहे आणि त्याच्यामध्ये दृगगणित आहे. जसं आकाशात दिसतं तसं पंचांगात पाहिजे आणि जसं पंचांगात आहे तसं आकाशात दिसलं पाहिजे. हे दृगगणिताचं पंचांग आणि सर्व आता संगणकावरती आम्ही करतो आणि त्यामुळे पुढच्या 100 वर्षात दिवाळी कधी आहे, 100 वर्षात कुठला सण कधी आहे सांगता येतं. आता सोपं झालं आहे. ग्रहण कधी आहे किंवा धूमकेतू कधी दिसणार आहे, सगळ्या गोष्टी या सांगता येतात. ग्रहांचं गणित लक्षात ठेवा. पंचांग म्हणजे फलज्योतिष नव्हे. बरं. पंचांग म्हणजे भविष्य नाही. पंचांग म्हणजे खोल गणित. जसं रेल्वेचं टाइम टेबल असतं ना तसं पंचांग हे आकाशाचं टाइम टेबल आहे. क्या बात तेव्हा है. मंगळवार म्हणजे 21 कुठली ऑक्टोबरला ट्रेन कधी सुटणार आणि कुठल्या स्टेशनवर कधी पोहोचणार हे बस. जसं आपल्याला कळत म्हणजे असतं. रेल्वेगाडी कदाचित लेट येईल, हा पण आकाशातलं हे बरोबर येणार. तो ग्रह त्या राशीत म्हणजे येणार. क्या बात. ग्रहण तुम्ही बघितलं असेल, सूर्यग्रहण. गेल्याच वर्षी मी डॅलासवरून सूर्यग्रहण बघायला गेलो होतो. 80 साली भारतातून बघितलं होतं. फ्रॅक्शन ऑफ ए सेकंड. जसं गणितात आहे तसं आकाशात दिसतं आणि जसं आकाशात दिसतं तसं आपल्या पंचांगात दिलेलं असतं. तेव्हा लक्ष्मीपूजन हे मंगळवारी 21 ऑक्टोबरलाच प्रदोषकाली करायचं आहे. शास्त्र शुद्ध असं सांगायला पाहिजे.